तर दिल्लीमध्ये विद्यार्थी आंदोलकांवरती पॅलेट गनचा वापर झाल्याचं राहुल गांधींनी समोर आणलं आणि त्यानंतर बिहारमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या वेळी थेट AK-47 रायफलनं गोळीबार झाला। अभिषेक पटेल असं या पोलिसाचं नाव असून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। बिहारच्या सिवानामध्ये विद्यार्थ्यांच्या दिशेनं चक्क AK-47 रायफलनं गोळीबार करण्यात आला। हे दृश्य 25 तारखेची म्हणजे शनिवारची आहे। सिवानच्या गांधी मैदानात मोठ्या प्रमाणात आंदोलक जमले होते, पण आंदोलनानंतर विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। आणि आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या, पण एका जवानाच्या हातात AK-47 दिसली आणि या जवानानं गोळीबार देखील केला। याचेच पडसाद संसदेत देखील उमटलेत। विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी कुठे गेला मोदीजींचा वायदा असं म्हणत निशाणा साधला। विद्यार्थ्यांच्या विरोधात संपूर्ण व्यवस्थाच जीवघेणी बनली आहे। बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर AK-47 मधनं गोळ्या झाडण्यात आल्या आणि शेकडो विद्यार्थ्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत। मोदीजी कुठे गेला आपला वायदा, कोणत्याही विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करणार नाही आणि त्यांची सुटका केली जाईल असं बोललात। आता उलट प्राणघातक हल्ले केले जात आहेत। दिल्लीत विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवली, बिहारमध्ये AK-47, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार असो की दिल्ली, प्रत्येक ठिकाणी पॅटर्न एकच आहे। मोदीजी देशातल्या विद्यार्थ्यांची माफी मागा आणि ज्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला त्यांच्यावर कारवाई करा, विद्यार्थ्यांवर नाही। The rarest of the rarest should be consensus of the whole house. It is not there what I can do. It is never happened in the history of India that the boys were beaten and they were dragged. The palace. House is getting again to make against usual And well known. Amit Shah is responsible. विद्यार्थ्यांच्या दिशेनं गोळीबार करणाऱ्या या पोलिसाचं नाव आहे अभिषेक पटेल। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि विरोधकांच्या आक्रमकतेनंतर अभिषेक पटेलला निलंबित करण्यात आलंय। तर भाजपचे खासदार संबित पात्रांनी काँग्रेस आणि राहुल गांधी खोटं बोलत असल्याचं म्हणत AK-47चा वापर झालाच नसल्याचं म्हटलंय। पहले गन AK-47 आदि टेररिस्ट, व्हाट इज रॉन्ग विद दिस? आप लोगों ने आवाज उठाई क्या गई थी प्रोटेस्ट में? कई लड़कियों के पेरेंट्स को फोन आ रहे हैं, उनको धमकाया जा रहा है कि तुमने अपनी लड़कियों को भेजा। क्या मतलब है? क्या हमारे देश में लड़की प्रोटेस्ट नहीं कर सकती? अराजकता भड़काने की कोशिश LOP राहुल गांधी कर रहे हैं, यह अपने आप में घोर अन्याय है। यह कहना आज कि AK-47 में बार बार इस शब्द पर एम्फेसिस दे रहा हूं, कौन सी पुलिस देश में AK-47 से गोली चलाती है? कौन सी पुलिस छात्र आंदोलन पे AK-47 से गोली चलाती है? इस प्रकार के दुष्प्रचार के माध्यम से राहुल गांधी और कांग्रेस पार्टी पूरे देश में अफरा तफरी का माहौल, अराजकता का माहौल, एनार्की का माहौल क्रिएट करना चाहते हैं। यह बहुत ही आपत्तिजनक है। विद्यार्थी आणि आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी इतर पर्यायांचा देखील वापर करता आला असता, मात्र अभिषेक पटेल थेट AK-47 घेऊन रस्त्यावरती उतरले, त्यामुळे कुणाच्या आदेशाने AK-47 फायरिंग केली असा सवाल तेजस्वी यादव यांनी केलाय। हर राज्य में किसके आदेश से AK-47 जो है गोलियां जो है चलाई गई हैं, और गोलियों का अगर आप वो फुटेज अगर आप देखें तो कोई हवाई फायरिंग नहीं की गई है, निशाना लगा करके फायरिंग किया गया है और 3 छात्र जो हैं उनको गोलियां लगी हैं। कल हम खुद स्वयं उन तीनों छात्रों से जो है हम मुलाकात भी करके आए हैं। लेकिन ये तो दिखावटी कार्रवाई है। कोई सिपाही पे कार्रवाई करना ये अलग विषय है, लेकिन किसके आदेश से कार्रवाई हुई है? क्या SP पे कार्रवाई हुई है? जो बिहार के गृह मंत्री हैं यानी जो मुख्यमंत्री हैं, क्या उनका आदेश था? दिल्लीच्या आंदोलनात सुद्धा पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केला, त्याचे पुरावे राहुल गांधींनी माध्यमांसमोर मांडलेत, पण बिहारचे पोलीस पॅलेट गनच्याही पुढे जात थेट AK-47 पर्यंत आले। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.